Hello students, today we are going to learn 7th standard science worksheet number 8 our skeletal system and skin म्हणजे आपली अस्थिसंस्था आणि त्वचा याविषयी आपण माहिती घेऊया. तर स्केलेटल सिस्टीम म्हणजे काय? तर द सिस्टीम विच गिव्स अ डेफिनेट शेप, शरीराला निश्चित आकार प्राप्त करून देणाऱ्या, प्रोव्हाइड्स सपोर्ट आधार पुरवणाऱ्या अँड प्रोटेक्ट्स द डेलिकेट ऑर्गन्स आणि इंद्रियाचे संरक्षण करणारी जी संस्था आहे इनसाइड द बॉडी आर कॉल्ड स्केलेटल सिस्टीम. हे स्केलेटल सिस्टीम आहे. या स्केलेटल सिस्टीममध्ये खाली आपल्याला आकृतीमध्ये भाग दिसत आहेत त्याचे, म्हणजे आपल्याला तिथं ह्युमन स्केलेटल सिस्टीम दाखवलेली आहे. तर यामध्ये एव्हरी बोन इज डिफरंट. आपल्या शरीरामध्ये जी हाडे आहेत ते एव्हरी म्हणजे प्रत्येक हाड वेगळं असतं. ऑल द बोन्स टुगेदर फ्रॉम अ फ्रेमवर्क टू ऑर स्केल्टोन. प्रत्येक हाड वेगळं आहे आणि सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो. तर या हाडांविषयीची माहिती, त्या हाडांमुळे शरीराला ही हाडे एक आकार प्राप्त होतो. बोन्स आर हार्ड, ती कठीण असतात. दे आर नॉट फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक नसतात. बोन्स आर कंपोज्ड ऑफ टू मेन कॉन्स्टिट्यूंट्स. हे दोन घटकांनी बनलेली आहेत. त्यामध्ये पहिला आहे कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम फॉस्फेट. तर यामध्ये अस्थिपेशी आणि जैविक घटक असतात. बायोटिक व्हाईल बोन सेल्स आर बायोटिक व्हाईल कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स अँड सॉल्ट्स म्हणजे क्षार खनिजे हे घटक असतात. आर अ बायोटिक कॉन्स्टिट्यूंट ऑफ बोन अँड कॅल्शियम इम्पार्ट स्ट्रेंथ टू द बोन. म्हणजे कॅल्शियममुळे हाडांना मजबूतपणा येतो. मग खालील आकृतीवरून आपल्या शरीरात जी हाडे आहेत त्यामध्ये हाडांचे प्रकार आहेत. टाइप्स ऑफ बोन्स, हाडांचे प्रकार. बोन्स ऑफ आवर बॉडी आर क्लासिफाईड इन टू 4 टाइप्स. 4 घटकांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. सी द फॉलोइंग इमेज अँड डिस्कस. खाली आकृती दाखवलेली आहे. त्यामध्ये हाडांचे प्रकार सांगितलेले आहेत. फ्लॅट बोन्स म्हणजे चपटी हाडे, स्मॉल बोन्स लहान हाडे, इरेग्युलर बोन्स अनियमित हाडे आणि लॉंग बोन्स म्हणजे लांब हाडे. आता यावरून आपल्याला इथे एक एक्झरसाइज सांगितलेला आहे. लेटेस्ट प्रॅक्टिस. खाली आकृत्या दाखवलेल्या आहेत आणि आपल्याला त्या कोणत्या प्राण्याच्या आहेत ते आयडेंटिफाय करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हा स्वाध्याय त्याच्यावरचा सोडवायचा आहे. पुढची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 11. त्यामध्ये स्टँडर्ड 6 चॅप्टर नंबर 9 मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. आता मोशन म्हणजे काय? तर मुव्हिंग ऑब्जेक्ट्स आर सेड टू बी ऑब्जेक्ट्स इन मोशन. म्हणजे हालचाल करणारी जी वस्तू असते त्यांना गती आहे असं आपण म्हणतो. मग यामध्ये हे निरीक्षण करणाऱ्याला आपल्याला दिसतं की ती वस्तू आहे बाय ऑब्झर्व टू चेंज इट्स प्लेस कंटिन्युअसली. ती स्वतःची जागा सतत बदलत असतात. अँड द ऑब्जेक्ट इज सेड टू बी अ मोशन. त्यालाच गतिमान वस्तू आहेत असं आपण म्हणतो. तर त्या 2 मेन टाइप्स ऑफ लिनियर मोशन. तर या मोशन गतीच्या व्याख्येमध्ये काय सांगितलं आहे बघा. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट. कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ मोशन. सतत हालचाल करणारी जी वस्तू आहे तिलाच गती असं म्हणतात. लेट अस लर्न टू टाईप ऑफ मोशन. गतीचे प्रकार आपण समजून घेऊया. पहिला आहे लिनियर मोशन म्हणजे रेषीय गती. ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ रेषेत एखादी वस्तू जात असेल तर ऑर इन द सेम डायरेक्शन त्याच दिशेने इज नोन ॲज लिनियर मोशन. त्यालाच रेषीय गती असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे, या रेषीय गतीचे 2 प्रकार केलेले आहेत. 2 मेन टाइप्स ऑफ लिनियर मोशन. युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता लिनियर मोशन, युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे रेषीय एक समान गती. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन. एकक कालावधीमध्ये एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर. युनिट टाइम इज कंटिन्युअसली द सेम. द मोशन इज कॉल्ड अ युनिफॉर्म लिनियर मोशन. आता आपल्याला इथं आकृतीमध्ये दिसते की सैनिकांचं संचलन असेल. हे बघा, सगळ्यांचे पाय एका सरळ रेषेत पडतात. मुंग्यांची जाणारी जी रांग आहे त्याला सुद्धा आपण युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणतो.
दुसरा प्रकार आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, रेषीय असमान गती. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन युनिट टाईम कीप ऑन चेंजिंग. एकक कालावधीमध्ये हे अंतर पार करतात पण त्यांची दिशा जागा नेहमी बदलत असते. द मोशन इज कॉल्ड अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. घसरगुंडीवरून उतरणारी मुलगी आहे ती बघा, ती घसरगुंडीवरून उतरतानाची तिची जी गती आहे मोशन ही चेंज होत असते. सो दॅट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. हॅलो स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू लर्न 7th स्टँडर्ड सायन्स वर्कशीट नंबर 8 आवर स्केलेटल सिस्टीम अँड स्किन, म्हणजे आपली अस्थिसंस्था आणि त्वचा याविषयी आपण माहिती घेऊया. तर स्केलेटल सिस्टीम म्हणजे काय, तर द सिस्टीम विच गिव्ज अ डेफिनेट शेप, शरीराला निश्चित आकार प्राप्त करून देणाऱ्या, प्रोव्हाइड्स सपोर्ट आधार पुरवणाऱ्या, अँड प्रोटेक्ट्स द डेलिकेट ऑर्गन्स आणि इंद्रियाचे संरक्षण करणारी जी संस्था आहे इनसाइड द बॉडी आर कॉल्ड स्केलेटल सिस्टीम. हे स्केलेटल सिस्टीम आहे. या स्केलेटल सिस्टीममध्ये खाली आपल्याला आकृतीमध्ये भाग दिसत आहेत त्याचे, म्हणजे आपल्याला तिथं ह्युमन स्केलेटल सिस्टीम दाखवलेली आहे. तर यामध्ये एव्हरी बोन इज डिफरंट. आपल्या शरीरामध्ये जी हाडे आहेत ते एव्हरी म्हणजे प्रत्येक हाड वेगळं असतं. ऑल द बोन्स टुगेदर फ्रॉम अ फ्रेमवर्क टू ऑर स्केल्टोन. प्रत्येक हाड वेगळं आहे आणि सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो. तर या हाडांविषयीची माहिती, त्या हाडांमुळे शरीराला ही हाडे एक आकार प्राप्त होतो. बोन्स आर हार्ड, ती कठीण असतात. दे आर नॉट फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक नसतात. बोन्स आर कंपोज्ड ऑफ 2 मेन कॉन्स्टिट्यूंट्स. हे 2 घटकांनी बनलेली आहेत. त्यामध्ये पहिला आहे कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम फॉस्फेट. तर यामध्ये अस्थिपेशी आणि जैविक घटक असतात. बायोटिक व्हाईल बोन सेल्स आर बायोटिक व्हाईल कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स अँड सॉल्ट्स म्हणजे क्षार खनिजे हे घटक असतात. आर अबायोटिक कॉन्स्टिट्यूंट ऑफ बोन अँड कॅल्शियम इम्पार्ट स्ट्रेंथ टू द बोन. म्हणजे कॅल्शियममुळे हाडांना मजबूतपणा येतो. मग खालील आकृतीवरून आपल्या शरीरात जी हाडे आहेत त्यामध्ये हाडांचे प्रकार आहेत. टाइप्स ऑफ बोन्स, हाडांचे प्रकार. बोन्स ऑफ आवर बॉडी आर क्लासिफाईड इंटू 4 टाइप्स. 4 घटकांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. सी द फॉलोइंग इमेज अँड डिस्कस. खाली आकृती दाखवलेली आहे, त्यामध्ये हाडांचे प्रकार सांगितलेले आहेत. फ्लॅट बोन्स म्हणजे चपटी हाडे, स्मॉल बोन्स लहान हाडे, इरेग्युलर बोन्स अनियमित हाडे आणि लॉंग बोन्स म्हणजे लांब हाडे. आता यावरून आपल्याला इथे एक एक्झरसाइज सांगितलेला आहे. लेटेस्ट प्रॅक्टिस. खाली आकृत्या दाखवलेल्या आहेत आणि आपल्याला त्या कोणत्या प्राण्याच्या आहेत ते आयडेंटिफाय करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हा स्वाध्याय त्याच्यावरचा सोडवायचा आहे. पुढची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 11, त्यामध्ये स्टँडर्ड 6 चॅप्टर नंबर 9 मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन. आता मोशन म्हणजे काय, तर मूव्हिंग ऑब्जेक्ट्स आर सेड टू बी ऑब्जेक्ट्स इन मोशन. म्हणजे हालचाल करणारी जी वस्तू असते त्यांना गती आहे असं आपण म्हणतो. मग यामध्ये हे निरीक्षण करणाऱ्याला आपल्याला दिसतं की ती वस्तू आहे बाय ऑब्झर्व टू चेंज इट्स प्लेस कंटिन्युअसली. ती स्वतःची जागा सतत बदलत असतात. अँड द ऑब्जेक्ट इज सेड टू बी अ मोशन. त्यालाच गतिमान वस्तू आहेत असं आपण म्हणतो. तर त्या 2 मेन टाइप्स ऑफ लिनियर मोशन. तर या मोशन गतीच्या व्याख्येमध्ये काय सांगितलं आहे बघा. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड अ मोशन. सतत हालचाल करणारी जी वस्तू आहे तिलाच गती असं म्हणतात. लेट अस लर्न टू टाईप ऑफ मोशन. गतीच्या प्रकार आपण समजून घेऊया. पहिला आहे लिनियर मोशन म्हणजे रेषीय गती. ऑब्जेक्ट ट्रॅव्हलिंग इन अ स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ रेषेत एखादी वस्तू जात असेल तर ऑर इन द सेम डायरेक्शन त्याच दिशेने इज नोन ॲज लिनियर मोशन. त्यालाच रेषीय गती असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे, या रेषीय गतीचे 2 प्रकार केलेले आहेत. 2 मेन टाइप्स ऑफ लिनियर मोशन, युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन.
आता लिनियर मोशन, युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे रेषीय एक समान गती. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन, एकक कालावधीमध्ये एका सरळ रेषेत जाणाऱ्या वस्तूने पार केलेले अंतर, युनिट टाइम इज कंटिन्युअसली द सेम, द मोशन इज कॉल्ड अ युनिफॉर्म लिनियर मोशन. आता आपल्याला इथं आकृतीमध्ये दिसतंय की सैनिकांचं संचलन असेल, बघा सगळ्यांचे पाय एका सरळ रेषेत पडतात. मुंग्यांची जाणारी जी रांग आहे त्याला सुद्धा आपण युनिफॉर्म लिनियर मोशन असं म्हणतो. दुसरा प्रकार आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, रेषीय असमान गती. व्हेन द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन, युनिट टाइम कीप ऑन चेंजिंग, एकक कालावधीमध्ये हे अंतर पार करतात पण त्यांची दिशा जागा नेहमी बदलत असते. द मोशन इज कॉल्ड अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. घसरगुंडीवरून उतरणारी मुलगी आहे ती बघा, ती घसरगुंडीवरून उतरतानाची तिची जी गती आहे, मोशन ही चेंज होत असते. सो दॅट इज कॉल्ड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. ॲक्टिव्हिटी सीट नंबर 12, स्टँडर्ड 6, चॅप्टर नंबर 9, मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन. गती आणि गतीचे प्रकार अभ्यासत असताना लेट अस अंडरस्टँड टाईप्स ऑफ मोशन. नॉन लिनियर मोशन म्हणजे नैक रेषीय गती. यामध्ये ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन, डज नॉट मूव्ह, त्यांची हालचाल एका सरळ रेषेत होत नाही, इज नोन ॲज नॉन लिनियर मोशन, त्यालाच नैक रेषीय गती म्हणतात. पुढचा प्रकार आहे ऑसिलेटरी मोशन म्हणजे आंदोलित गती. द मोशन ऑफ द बॉडी, आपल्या शरीराला हालचाल गती मिळते, दॅट इज ऑसिलेटिंग विच इज गोईंग बॅक अँड फोर्थ इज नोन ॲज ऑसिलेटरी मोशन. बॅक अँड फोर्थ म्हणजे स्विंग, झोपाळ्यावर बसलेली मुलगी दिसते तुम्हाला जी पुढं जाते त्याच गतीने मागे येते, असे मागे पुढे करणारी जी आंदोलनामुळे प्राप्त झालेली गती आहे त्यालाच ऑसिलेटरी मोशन असे म्हणतात. सेकंड आहे सर्क्युलर मोशन, वर्तुळाकार गती. द मोशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज नोन ॲज सर्क्युलर मोशन. वर्तुळाकार मार्गाने असणाऱ्या वस्तूला वर्तुळाकार गती असं म्हणतात. पॅरोडिक मोशन. आता पॅरोडिक मोशन म्हणजेच नियतकालिक गती. द मोशन विच पासेस थ्रू अ सर्टन पॉईंट अगेन अँड अगेन. सर्टन पॉईंट म्हणजे ठराविक कालावधीनंतर अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा, आफ्टर अ फिक्स्ड पिरियड, पुन्हा पुन्हा त्याच कालावधीत घडणारी जी गती आहे ऑफ टाईम इज नोन ॲज पॅरोडिक मोशन. त्यालाच पुन्हा पुन्हा ठराविक वेळेनंतर घडणारी गती म्हणजेच पॅरोडिक नियतकालिक गती. आणि शेवटची आहे रँडम मोशन. रँडम मोशन म्हणजे यादृच्छिक गती. आता खाली एक मुलगी फुलपाखराला पकडताना दिसते पण फुलपाखरू काय करतं, ह्या फुलावरून त्या फुलावर, त्याची गती एकसारखी नसते. तशा प्रकारची गती म्हणजे द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन. मोशन, गतिमान वस्तू सतत आपली दिशा बदलते अँड स्पीड, वेगही बदलते कंटिन्युअसली, इज नोन ॲज रँडम मोशन. आता ऑलवेज रिमेंबर, हे लक्षात ठेवा, अ मूव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव ओनली वन टाईप ऑफ मोशन. म्हणजे एखादी वस्तू गतिमान असताना तिला एकाच प्रकारची गती असते असं नाही. तुम्ही स्वतः सायकल जेव्हा चालवता तेव्हा तुम्हाला तुमची गती एकसारखी असते का, तर नाही, त्या गतीमध्ये बदल असतो. स्पीड. स्पीड म्हणजे चाल. चाल कशाला म्हणतात, द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ॲन ऑब्जेक्ट, एकक कालावधीत वस्तूने पार केलेले अंतर आहे, ऑब्जेक्ट इन युनिट टाईम इज कॉल्ड अ स्पीड. युनिट टाईम म्हणजे एकक कालावधीत पार केलेलं अंतर म्हणजे चाल. त्याचा फॉर्म्युला आहे स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, पार केलेले अंतर, अपॉन भागिले टोटल टाईम टेकन, अंतर पार करण्यास लागलेला वेळ. तर अशा प्रकारे तुम्ही या तिन्ही मोशन अँड टाईप्स ऑफ मोशन अँड स्केलेटल सिस्टीमचा अभ्यास केलेला आहे. या 3 भागांवरील एक्झरसाइज सोडवायचा आहे. थँक्यू.